नमस्कार. मी प्रमोद सावंत आपलं सगळ्यांचं स्वागत करतो फिरस्ती ह्या फेसबुक लाईक पेजवर. अ, आज आपला जो विषय आहे तो म्हणजे उद्योजकतेतून आत्मनिर्भरता. खरं तर आत्मनिर्भर हा जो शब्द आहे तो अ, आपल्या पंतप्रधानांनी आपल्याला दिला आणि एक वेगळंच चक्र सुरू झालं. वेगवेगळे तुम्ही मीम्स पाहिले असतील, वेगवेगळे जोक्स पाहिले असतील, जे गेल्या काही दिवसापासून सातत्याने सोशल मीडियावर दिसत आहेत आपल्याला. पण एक्झॅक्टली हे आत्मनिर्भरता म्हणजे काय, ह्या सगळ्याकडे वळण्याअगोदर मी फिरस्तीच्या पूर्ण ॲडमिन ग्रुपचं आणि टीमचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला आज तुमच्याशी संवाद साधायला ही जी संधी दिलेली आहे. तर मी प्रमोद सावंत, युक्ती मीडिया कन्सल्टन्सी नावाची माझी पब्लिक रिलेशन कंपनी आणि एक उद्योजक, त्यानंतर दलित उद्योजकांची संघर्षगाथा नावाचं माझं एक पुस्तक आहे. सो एक लेखक आणि अशा प्रकारे मी आज तुमच्याशी संवाद साधतो आहे. मूळ विषयाकडे येतो. आत्मनिर्भरता म्हणजे काय, तर इंग्रजीत ज्याला सेल्फ डिपेंडन्स असं म्हणतात. तुम्ही स्वतःवर अवलंबून असणं, स्वावलंबी असणं, याला आत्मनिर्भरता असं म्हटलं जातं. आणि सध्याच्या काळात विशेषतः ह्या टाळेबंदीच्या काळामध्ये आत्मनिर्भर व्हा असं आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं आहे. त्याच्या मागचा उद्देश खूप वेगळा आहे. आत्मनिर्भरता म्हणजे तुम्ही कोणत्याही गोष्टीवर अवलंबून राहू नका. आणि हे बिझनेसच्या बाबतीत खूप चांगल्या पद्धतीनं होतं. कारण कसं असतं की नोकरीमध्ये आपण 30 दिवस कोणासाठी तरी काम करतो आणि 30 दिवसानंतर ज्यावेळेस काम केल्यानंतर आपल्या हातात पगार येतो, त्यावेळेस ती एक भावना असते की आपण कोणावर तरी डिपेंड आहोत, आपण कोणावर तरी अवलंबून आहोत. हेच अगदी आपल्याला बिझनेसच्या बाबतीत होत नाही. नोकरीच्या बाबतीत असं वेगळं. कारण विचार करा, जर तुम्ही 30 दिवस भरलेत आणि 30 दिवसानंतर तुम्ही पगार मागायला गेलात आणि जर तुम्हाला तुमच्या बॉसने सांगितलं की अरे ह्या महिन्यात पगार होऊ शकत नाही, मी तुला पुढच्या महिन्यात देतो. सो पुढच्या महिन्यात पगार होईल ह्या आशेने, ह्या अपेक्षेने तुम्ही 2 महिने काम करता. दुसऱ्या महिन्याचा अर्धा पगार दिला आणि तिसऱ्या महिन्यात तुम्हाला सांगितलं की दोन्ही महिन्याचे पूर्ण पगार तुला नेक्स्ट महिन्यात देतो. तुम्ही त्या आशेवर कोणावर तरी अवलंबून राहता आणि तुम्ही कोणावर तरी अवलंबून राहता. त्यामुळे मग तुमच्या घराचे EMI असतील किंवा आणखीन कोणते EMI असतील, ते सुद्धा सगळे डिपेंड असतात. सोबतच ही पूर्ण इकॉनॉमी आहे ती तुमच्यावर डिपेंड असते. आणि नेमकं हेच कुठेतरी सरकारला दिसलं आणि त्यांनी तो संदेश दिला की आत्मनिर्भर व्हा. खरं तर आत्मनिर्भरता उद्योजकतेतून कशी साधता येईल. पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही उद्योग एखादा सुरू करता, त्यावेळेस उद्योग सुरू केल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही तुमचे मालक असता. महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. सो स्वराज्य म्हणजे काय, स्वतःचं राज्य, जिथे कोणी मालक नसेल, कोणी गुलाम नसेल, स्वतःच आपण राजे असतो. नेमकं उद्योग हा मार्ग म्हणजे आपण स्वतः राजा असणं. मग तुम्ही तुमच्या उद्योगात अगदी झाडू मारा, तुम्ही तुमच्या उद्योगात अगदी CEO सारखे वागा, तुम्ही सगळं काही असता. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही करू शकता. तुम्हाला हवं आहे तेवढा तुम्ही पैसा कमवू शकता. म्हणजे नोकरीमध्ये तुम्ही किती 24 तास काम केलं तरी एका पर्टिक्युलर अमाऊंटनंतर, एका ठराविक रकमेनंतर तुम्हाला रक्कमच मिळत नसते. पण उद्योजकतेत वेगळं आहे. तुम्ही जेवढं राबाल तुमच्यासाठी ते तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला किती राबायचं आहे आणि कोणत्या पद्धतीने राबायचं आहे. तुमच्या आयडिया तुम्ही स्वतःसाठी अवलंबू शकता. तुम्हाला कोणी दुसरं नाही येणार तिथे. आणि ही खरी मजा आहे उद्योजकतेत. सो उद्योजकतेत जर यायचं असेल तर काय करावं लागेल, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मनाशी ठाम निश्चय करा की तुम्हाला उद्योजक व्हायचं. दुसरी गोष्ट, उद्योजकता ही कधीही दुसऱ्याच्या जीवावर होत नसते, ते तुम्हाला स्वतःवरच करावे लागेल. मग ह्याच्यासाठी काय, तर तुम्हाला तुमचा स्वतःचा एक इंटरेस्ट, तुम्हाला स्वतःची एक असलेली आवड आणि दुसरं म्हणजे तुमचं स्वतःचं असलेलं कौशल्य, या दोघांची चाचपणी करा. स्वतःचं स्वॉट ॲनालिसिस करा. स्वॉट ॲनालिसिस म्हणजे स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट. ह्या चारही गोष्टी म्हणजे तुमचं बलस्थान काय आहे, तुमचा काय बोलतात निगेटिव्ह बाजू काय आहे, ती बघा.
त्याच्यानंतर म्हणजे कच्चा दुवा काय तुमच्या बाबतीतला तो तुम्ही तपासा. त्याच्यानंतर तुम्हाला आव्हानं काय वाटतात ते बघा, आणि त्याच्यानंतर संधी काय आहेत हे सुद्धा तुम्ही एका कागदावर मांडा. हे ज्यावेळेस तुम्ही कागदावर मांडाल, हे ज्यावेळेस तुम्ही ह्याचा अभ्यास कराल, त्यावेळेस तुम्ही काय आहात हे तुमच्यासमोर येईल. आणि मग तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे हे एकदा तुम्हाला कळल्यावर आपोआप त्या पद्धतीचे उद्योग तुमच्यासमोर येतील. भरपूर मुलांना असं वाटतं किंवा भरपूर लोकांना असं वाटतं की बिझनेस म्हटला की पैसा लागतो. खरं तर तुम्ही जेवढे मोठे उद्योजक झालेले आहेत त्यांचं जर तुम्ही आत्मचरित्र वाचलं असेल किंवा त्यांची चरित्र वाचली असतील किंवा तुमच्या वर्तुळातल्या जेवढ्या उद्योजकांना तुम्ही भेटाल तर त्यांचा अनुभव एकच सांगेल की तुम्हाला उद्योजक बनताना पैसा हा शेवटचा मुद्दा आहे. सुरुवातीचा मुद्दा म्हणजे तुमची जिद्द, तुमची धडपड, त्या तुमच्या उद्योजकतेशी तुम्ही किती प्रामाणिक राहता, तुम्ही शेवटपर्यंत किती टिकता, ह्या सगळ्यावर अवलंबून आहे या सगळ्या गोष्टी. त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या उद्योजकतेबरोबर टिकून राहायचं आहे, तुम्हाला त्याच्यासोबतच पुढे प्रवास करायचा आहे. सो पहिली जिद्द बाळगा. नंतर जी गोष्ट महत्त्वाची आहे ते म्हणजे सातत्य. तिसरी गोष्ट आहे की ज्यावेळेस तुम्ही उद्योग करायचं एकदा निश्चित केलं तर तुमच्याकडे ती आयडिया असली पाहिजे, जी आयडिया तुम्हाला उद्योजकतेकडे वळवेल. ती आयडिया अशी असली पाहिजे जी इतरांपेक्षा खूप वेगळी असेल, जी एक एक सगळ्यांनीच केलं म्हणून तुम्ही केलं तर त्याला अर्थच नाही आहे. म्हणजे जर तुमच्या मित्राने एक वडापावची गाडी टाकली असेल आणि तुम्हीसुद्धा वडापावची गाडी टाकली तर एकच गिऱ्हाईक असेल ना, की ते दोन्हीपैकी एका ठिकाणी येईल. त्यामुळे ऑटोमॅटिकली दोघांपैकी एकाचा फायदा होणार आहे आणि एकाचा तोटा होणार आहे. त्यामुळे जर एखाद्याने वडापावची गाडी टाकली असेल तर दुसऱ्याने तिथे चहाची गाडी टाकणं आवश्यक आहे. हे एकमेकांना पूरक असे उद्योग आहेत. जर एखाद्याने सँडविचची गाडी टाकली असेल तर दुसऱ्याने तिथे दुसरं काहीतरी सुरू करावं, म्हणजे छोले भटुरे झालं किंवा एखाद्या आणखीन कोणतं तरी फास्ट फूड झालं ते सुरू करावं. पण दोघांनी एकच सुरू करावं हे चुकीचं आहे. बिझनेस करताना छोट्यापासून सुरुवात करा, कारण आता लॉकडाऊनचा इफेक्ट एवढा आहे की तुम्हाला इन्कमिंग नाही आहे. सो आउटगोईंग खर्च करताना खूप विचारपूर्वक तुम्हाला करावा लागेल. त्यासाठी तुमची मर्यादा किती आहे हे लक्षात घ्या आणि ती मर्यादा एकदा लक्षात घेतल्यानंतर त्या पद्धतीने तुम्ही खर्च करायला सुरुवात करा. हा खर्च करताना तुमचा बिझनेस प्लॅन हा प्रॉपर असला पाहिजे. म्हणजे अगदी छोटंसं उदाहरण घेऊया. जर तुम्हाला पानाची गादी सुरू करायची असेल तर पहिल्यांदा एखाद्या पानाच्या गादीवर कमीत कमी एक 10 दिवस तरी बसा तुम्ही तिथे. ती पानाची गादी कशी चालते, माल कुठून आणला जातो, नंतर तो माल विकताना एखादं पान बनवताना ते पान बनवण्याचं तंत्र कसं असतं, तो जो कच्चा माल आहे तो कच्चा माल कुठून आणला जातो, मग त्या कच्च्या मालाला किती रुपयात विकायचं असतं ज्याच्यातून तुम्हाला एक प्रॉफिट मिळेल, हे सगळं तुम्हाला समजून घ्यायचं आहे. हे गणित जर कळलं ना, त्यातलं एक नफा आणि तोट्याचं गणित जर तुम्हाला एकदा समजलं तर मग स्काय इज द लिमिट. मग तुम्ही त्यातले चांगले वाकबगार असे व्यापारी होऊ शकता. तर हे झालं पाण्याच्या गादीचं उदाहरण. हे कोणत्याही व्यवसायाला, कोणत्याही उद्योगाला लागू होतं. त्यामुळे एकदा उद्योगात उतरताना पहिल्यांदा अनुभव घेणं खूप महत्त्वाचं आहे. अनुभव घेतलात तर तुम्हाला ते करायला बरं पडेल. दुसरी गोष्ट, आत्मनिर्भर आपण म्हणतोय पण त्याच वेळेस सहकार्याची भावनासुद्धा तुमच्यात असणं आवश्यक आहे. तुम्ही एकटे काहीच करू शकत नाही, कारण तुमची कंपनी बघा. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही ज्या कंपनीत असाल तिथली कंपनी बघा. त्या कंपनीचा एक मालक आहे, पण त्या मालकाला कितीतरी लोकांवर अवलंबून राहावं लागतं. म्हणजे मॅनेजर असेल, कर्मचारी असतील, कामगार असतील, ह्या सगळ्यांची टीम असते. ती टीम ज्यावेळेस काम करते त्यावेळेस कुठेतरी कंपनीचं प्रोडक्शन निघतं, कंपनीचा सेल होत असतो, कंपनीची मार्केटिंग होत असते आणि कंपनीचा एक कस्टमर बेस तयार होत असतो आणि कंपनीचा माल विकला जातो. तर ह्यासाठी टीम एकत्र होऊन काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमची टीम असणं महत्त्वाचं आहे. आत्ताच्या काळामध्ये तुमचे जे आजूबाजूचे मित्र असतील किंवा तुमच्या कुटुंबातले तुमचे जे नातेवाईक असतील किंवा तुमचे पुतणे असतील, भाऊ असेल, तुमचा भाचा असेल, ह्याला कुठेतरी हाताशी धरून तुम्हाला ही टीम तयार करता येईल.
ही टीम तयार केल्यानंतर मग महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाज बाळगू नका कोणत्याही गोष्टीला. न लाजता तुम्ही उद्योगात अगदी झोकून दिलं पाहिजे. खूप जण असतील, खूप जण भेटतील जे हसतील तुमच्यावर, पण त्या हसणाऱ्यांना तुम्ही नजरअंदाज केलं पाहिजे. एक वेळ अशी येईल की हीच हसणारी माणसं तुम्हाला बघून गर्वाने छाती त्यांची फुलून येईल की अरे, आम्ही ज्यांच्यावर हसत होतो आज तो एक मोठा उद्योजक आहे. आणि उद्योग करताना असा विचार करू नका की एका रात्रीत पैसा येईल आणि तुम्ही खूप मोठे उद्योजक व्हाल, तुम्हाला गाडी मिळेल, तुमच्याकडे सगळं असेल. असं होत नसतं. कोणताही उद्योग करताना 999 दिवसाचा हा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवा. 999 दिवस जर तुम्ही उद्योगात उभे राहिलात तर 1000वा दिवस हा तुमचा असतो आणि 1000व्या दिवसापासून तुम्हाला तुमचा उद्योग घेऊन जात असतो. यामुळे 999 दिवस तरी तुम्हाला उभं राहणं आवश्यक आहे. या 999 दिवसात तुम्हाला काय करायचं आहे, तर 999 दिवसात तुम्हाला तुमचं उत्पादन म्हणजे हे 999 दिवस म्हणजे 3 वर्ष. पहिल्या वर्षात तुम्ही उद्योग सुरू केल्यानंतर कदाचित तुम्हाला फक्त आणि फक्त तोटाच सहन करावा लागेल, पण तुम्ही त्या तोट्याला सामोरे जाणं आवश्यक आहे. तुम्ही जर हतबल होऊन उद्योग सोडला तर मग संपलंच. त्यामुळे पहिल्या वर्षामध्ये तोटा येईल, तोटा सहन करा. दुसऱ्या वर्षात ना नफा ना तोटा ह्या तत्वावर तुम्ही असाल, तुमचा उद्योग असेल. आणि नंतर मग हळूहळू कुठेतरी 1-2% तुम्हाला व्यवसायात लाभ होत असेल, फायदा व्हायला चालू होईल. 1-2% जरी, म्हणजे मी तर असं म्हणतो की तुम्ही 10,000 रुपये टाकले असतील आणि 10,000 रुपयावर 10 रुपये जरी तुमचे सुटले, तो जरी फायदा असला तरी तो खऱ्या अर्थाने तुम्ही उद्योजक म्हणून उभे राहिलात याचं प्रतीक असेल. त्यामुळे हे डोक्यातून पहिलं काढा की प्रचंड पैसा मिळेल आणि प्रचंड पैसा मिळाल्यानंतर तुम्ही लगेच बिझनेस करायला चालू व्हाल. तर ह्याच्यावर जरा पण हे करू नका. पूर्णपणे बिझनेसवर कॉन्सन्ट्रेट करा. एकदा व्यवसाय सुरू केला तर असा व्यवसाय करू नका की 10-12 व्यवसाय एकदम सुरू केले. एकाच दगडावर पाय ठेवा. तुम्हाला ती गोष्ट माहीत असेल की 2 दगडावर पाय ठेवल्यावर ना माणूस इकडचा राहत ना तिकडचा राहत. त्यामुळे एकाच दगडावर पाय ठेवा. एकच दगड असा घ्या ज्याच्यावर तुम्ही मजबूत काम करू शकाल. त्यामुळे एकाच व्यवसायाला एवढा वेळ द्या की तो चांगल्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकाल, तुम्ही बिल्डअप करू शकाल. एकदा तो बिल्डअप झाला मग तुम्हाला ज्यामध्ये रुची आहे किंवा आणखी तुम्हाला वाटत असेल की ह्याच्यातून सुद्धा पैसा येईल तर तिकडे तुम्ही वळू शकता. वॉरन बफेचं एक वाक्य आहे की 100 रुपये एका ठिकाणाहून मिळण्यापेक्षा 10,000 रुपये 10 ठिकाणाहून आलेले खूप चांगलं. बरोबर आहे ते वाक्य. पण आत्ताची ही अवस्था अशी नाही आहे. तुम्हाला 10 बिझनेस ओपन करून फायद्याचं नाही आहे. तुम्ही एकाच बिझनेसवर कॉन्सन्ट्रेट करा. पण एका बिझनेसवर कॉन्सन्ट्रेट केल्यावर सपोज 100 रुपये येत असतील तर त्या 100 रुपयातले 30 रुपये, कमीत कमी 30 रुपये तरी तुम्ही कुठेतरी गुंतवले पाहिजे. मग ते म्युच्युअल फंड असेल किंवा आणखीन काय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पॉलिसी सुरू करा. तुमची मेडिक्लेम पॉलिसी पहिली सुरू करा. त्याच्यानंतर LIC असेल LIC सुरू करा. त्याच्यानंतर तुमचे म्युच्युअल फंड मी हा पर्याय सांगितला. अशा प्रकारे गुंतवा. जर तुम्हाला असं वाटत असेल की रिस्क घेऊ शकता तर कदाचित शेअर मार्केटकडे तुम्ही वळू शकता. पण 100 रुपये जर कमवत असाल तर त्यातले 30 रुपये तरी तुम्ही अशा प्रकारे गुंतवले पाहिजे. ही गुंतवणूक याच्यासाठी की ही गुंतवणूक तुम्हाला पुढे जाऊन लाभदायी होणार आहे. हीच गुंतवणूक तुम्हाला पुढे जाऊन खूप मोठं काही देणार आहे. त्यामुळे आत्ता जरी तुम्हाला ती छोटीशी गुंतवणूक वाटली, तुम्हाला ती छोटीशी अमाऊंट जरी वाटली तरी हा भविष्यात खूप मोठा तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे उद्योग करताना बचत करायला पण शिका. सो 30 रुपये तुम्ही काढत असाल, 30 रुपये गुंतवा, 20 रुपये जे आहे ते बचत करा आणि 50 रुपये जे आहेत ते बाकीचं रोलिंग करा. बिझनेस सुरू केल्यानंतर कधीही पैसा आला म्हणजे व्यवसायातला पैसा आला तर तो व्यवसायातच गुंतवा. त्या व्यवसायातून आलेल्या पैशातून काहीतरी घरासाठी खरेदी केलं आहे किंवा स्वतःसाठी खरेदी केलं आहे असं करू नका. व्यवसायातला पैसा व्यवसायातच गुंतवा. व्यवसायात गुंतवून तुमचा व्यवसाय टप्प्याटप्प्याने विस्तारा. तो टप्प्याटप्प्याने जेवढा विस्ताराल तेवढे तुम्हाला पैसे जास्त येणं अपेक्षित असेल, पैसे जास्त यायला सुरुवात होईल. त्यामुळे कमीत कमी 999 दिवस तरी तुम्हाला तुमचाच पैसा बिझनेसमधला जो येणार आहे तोच तुम्हाला बिझनेसमध्ये टाकायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला बिझनेस वाढवायचा आहे. त्यामुळे
हे काही मंत्र होते की तुम्ही बिझनेस करताना वापरू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे एक मेंटॉर ठेवा, एक एक असा माणूस, गुरु जसं आपण म्हणतो की आपल्याला गुरु असतो कोणतरी, अगदी लहानपणापासून शाळेतले सर असतील, शिक्षक असतील, किंवा आपला एक मित्र असतो जो नेहमी आपल्याला काही ना काही सल्ला देत असतो. तसाच उद्योगातला एक गुरु ठेवा जो तुम्हाला वेळोवेळी उद्योगात ज्या काही अडचणी येत असतील त्याच्यात तुम्हाला मार्गदर्शन करेल, त्याच्यातून तुम्हाला वाट दाखवेल की तू अशा प्रकारे जायला पाहिजे. पुस्तकं वाचा, खूप अशी आता पुस्तकं अवेलेबल आहेत की जे तुम्हाला उद्योगाविषयी मार्गदर्शन करतील, किंवा उद्योगासाठी जे आवश्यक तंत्र आहे ते तुम्हाला ती पुस्तकं सांगतील. ती पुस्तकं वाचा. ती पुस्तकं वाचून तुम्हाला खूप प्रोत्साहन मिळेल, आयडियाज येतील, आणि ती पुस्तकं वाचून तुम्ही पुढे जाऊ शकाल. सो ती पुस्तकं वाचा. त्याच्यानंतर खूप साऱ्या उद्योजकांना भेटा. अगदी शून्यातून सुरुवात केलेल्या उद्योजकाला भेटा पाहिजे तर तो तुम्हाला सांगेल. म्हणजे सपोज तुम्हाला जर वडापावची गाडी सुरू करायची असेल तर अगोदर ज्याने वडापावाची गाडी सुरू केलेली आहे आणि तो एका लेवलला पोचलेला आहे, अगदी चांगल्या प्रकारे यश मिळवत असेल, तर अशा वडापाव तयार करणाऱ्या उद्योजकाला भेटा. त्याच्याकडून ते जाणून घ्या, त्याचं तंत्र. तो कदाचित सांगेल न सांगेल, जेवढं सांगेल तेवढं जाणून घ्या. कदाचित त्याला जे 10 वर्ष तयार करायला लागेल ना, ते तुम्ही ऐकल्यानंतर तुम्ही मे बी 5 वर्षातच अचीव करू शकाल. सो हे जेवढे यशस्वी उद्योजक आहेत आपापल्या क्षेत्रातले, त्यांच्याशी भेटा, त्यांच्याकडून जाणून घ्या. अगदी एखाद्या प्रामाणिक विद्यार्थ्यासारखे त्याच्या पायाशी बसा आणि ते जे ज्ञान आहे ते ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. सो पुस्तकं वाचा, उद्योजकांना भेटा, तुमच्यापेक्षा जे सिनियर आहेत त्या लोकांना भेटा, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि अशा प्रकारे उद्योग सुरू करा. उद्योग सुरू करताना खूप चर्चा पण करत बसू नका, खूप विचार पण करत बसू नका. सुरुवात करा आणि मुहूर्त शोधू नका की अरे नाही गुढीपाडव्याला सुरू करेन, किंवा आता आणखीन काही येईल, आषाढी एकादशी, ते आषाढी एकादशीला सुरू करेन. ज्या दिवशी तुम्ही उद्योग सुरू कराल तोच खरा मुहूर्त असेल. आपल्या महाराजांनी कधीच मुहूर्त वगैरे पाहिले नाहीत, त्यांनी सुरुवात केली आणि स्वराज्य वाढत गेलं. त्यामुळे तुम्हाला उद्योग सुरू करताना तुम्ही जो दिवस निवडाल, तुम्ही जो क्षण निवडाल तो क्षण तुमचा आहे. त्यामुळे तुम्हाला हे करावंच लागेल आणि उद्योजकतेतून तुम्हाला आत्मनिर्भर व्हावं लागेल. जर तुमचे काही प्रश्न असतील, जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवू शकता. मी तुमच्या प्रश्नांची सगळेच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि अजून काही शंका असतील तर आपण परत नक्कीच भेटू. तुमच्या मनातल्या ज्या शंका असतील त्याचं निरसन झालं असेल असं मी समजतो. आणि परत एकदा फिरोस्ता या फेसबुक लाईक पेज टीमचं आभार व्यक्त करतो की त्यांनी मला संधी दिली. धन्यवाद.